श्री श्री राधा गोपीनाथ की जय। जय राधे जय कृष्ण जय वृंदावन। जय राधे जय कृष्ण जय वृंदावन। जय राधे जय कृष्ण श्री गोविंद गोपीनाथ मदन मोहन। श्री गोविंद गोपीनाथ मदन श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन। कालिंदी जमुना जय जय महावन। कालिंदी जमुना जय जय केशी घाट वंशीवट द्वादश कानन। वंशीवट जहाँ सब लीला कोइलो श्री नंद नंदन। श्री नंद यशोदा जय जय गोपागण। श्री रामादि जय जय धेनु वत्सगण। जय वृषभानु जय कीर्तिदा सुंदरी। जय
ईश्वर वृंदावन माझ जय जय कृष्ण सखा बटु द्विजराज जय राम घाट जय रोहिणी नंदा जय जय वृंदावन दासी जत जन जय द्विज पत्नी जय नागकन्या गण भक्ति तेजाहार पाइलो गोविंद चरण श्रीरास मंडल जय जय राधा श्याम जय जय रास लीला सर्व मनोरमा जय जयोज्वल रस सर्वरस परकिया भावे जहाँ ब्रजते श्री जानवा पद पद्मा कोरिया स्मरण दीन कृष्ण दास कहे नाम संकीर्तन
दीन कृष्ण दास को है नाम संकीर्तन जय राधे जय कृष्ण जय वृंदावन बोलो बोलो जय राधे जय राधे जय कृष्ण जय वृंदावन श्री गोविंद गोपीनाथ मदन मोहन श्री गोविंद गोपीनाथ मदन मोहन जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा मदन मोहन राधा मदन मोहन राधे जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा रमण राधा रमण राधे जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय राधा गोकुलानंद राधा गोकुलानंद राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल
श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर भगवान की जय। कार्तिक मास की जय। यशोदा दामोदर भगवान की जय। श्री वृंदावन धाम की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर सीतानाथ प्रेमानंदे हरि 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 बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरम्। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या दीपदान सत्संग कार्यक्रमासाठी। आणि आज दीपदानासोबत श्रीमान तीर्थराज प्रभूंच्या निवासस्थानी नवीन भगवंतांसाठी मंदिराचं किंवा ऑल्टरचं देखील उद्घाटन आहे ऑफिशियली। आणि हा कार्यक्रम आपण एकत्रित होऊन भगवंतांसाठी जे नवीन मंदिर बनवलेलं आहे त्याचं उद्घाटन प्रसंगी आणि कार्तिक महिन्याचा हा शेवटचा दिवस आणि उद्या पौर्णिमा। आज रात्री 10:30 वाजता पौर्णिमा प्रारंभ होईल आणि उद्या सायंकाळी 6:25 पौर्णिमा राहील। आणि उद्या सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा असल्यामुळे आपण उद्या पौर्णिमेचा उत्सव साजरा करत आहोत। आणि उद्या शेवटचं दीपदान या वर्षीचं 2025 कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस। तर तीर्थराज प्रभूंच्या घरी कार्यक्रम भरपूर वेळापासून पेंडिंग होता आणि ऑल्टर आल्यानंतर करावं असा विचार होता आणि सरतेशेवटी आज आपण एकत्रित झालेलो आहे। तर मी सगळ्यात पहिला मला आठवलं की सगळ्यात पहिला मी सोलापुरात जेव्हा आलो तेव्हा हरे कृष्ण लँड किंवा राधा दामोदर मंदिर तेव्हा नव्हतंच म्हणा, हरे कृष्ण लँड तर नव्हतीच। फक्त पहिलं स्थान सोलापूरमध्ये आम्ही सकाळी आलो मध्यरात्री किंवा अर्ली मॉर्निंग आणि रात्री निघालो ते हे स्थान, हे घर आणि समोरचं बालाजी मंगल कार्यालय
ज्यावेळी पहिल्यांदा 2004-05 मध्ये ज्यावेळी आम्ही विग्रह घेऊन येत होतो बेळगावहून एका रथयात्रेसाठी, क्रुझरमध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी किंवा मध्यरात्री डिटीज घेऊन यायचे बेळगावहून. रथयात्रा झाली की रात्री पुन्हा डिटीज ठेवायचे आणि घेऊन जायचं. त्यावेळी एकच हे घर आणि समोरचं मंगल कार्यालय. मग तो पहिला प्रसंग 3-4 मध्ये, 4 मध्ये, 4-5, 6 मध्ये मी जेव्हा सर्वंट होतो महाराजांचा, त्यावेळी इथंच गुरु महाराजांचा प्रसाद आणि दुपारी प्रसादाची व्यवस्था. कारण त्यावेळी रथयात्रेचा कार्यक्रम पहाटे इथंच मंगल आरती व्हायची 5 वाजता जगन्नाथांची बालाजी मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर. नंतर 8 वाजता गुरु महाराजांच्या द्वारे जगन्नाथ कथा 10 पर्यंत, 10-11 पर्यंत, त्यानंतर प्रसाद. आणि इथूनच रथयात्रा प्रारंभ, इथं एंड व्हायची रथयात्रा. प्रारंभ पार्क चौक किंवा टिळक स्मृती मंदिर तिथून चालू व्हायची आणि एंड इथं व्हायची संध्याकाळी. सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम इथंच. आणि मग इथंच सगळे प्रभूंच्या घरी कुणी आले, कुणी वरिष्ठ आले, मग परमगती महाराज आले, राम गोविंद महाराज आले, तर कुणीही इथंच मग प्रसादाची व्यवस्था आणि इथंच सर्व. तर सोलापूरमध्ये पहिला जो संपर्क किंवा पहिलं भक्तांचं घर आम्ही जे बघितलं त्यावेळी हेच होतं. तिरुपती नडीमेटला किंवा तीर्थराज प्रभूंचं घर, नडीमेटलांचं घर. नडीमेटला त्यावेळी विचार, नडीमेटला कोण आहे? आणि समोरच राहायची व्यवस्था वगैरे केलेली असायची सगळ्या भक्तांची. आणि रथयात्रा एंड इथं व्हायची किंवा बालाजी मंदिरच्या जे समोर गार्डन आहे त्या गार्डनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे अगोदर. आणि गुढीपाडवा आणि रथयात्रा ही प्रसिद्ध होती सोलापूरची. पण आता मग जगन्नाथपुरी मंदिरच्या नियमानुसार गजपती महाराजांचा आदेश की रथयात्रा आपण आषाढ महिन्यातच करणं आवश्यक आहे. तर कित्येक वरिष्ठ भक्त, संन्यासी, प्रभुपादांचे शिष्य या ठिकाणी रथयात्रेच्या माध्यमाने या ठिकाणी आलेले आहेत. अगोदर वरती नव्हतं ना? नव्हतं, वरती नव्हतं, फक्त खालीच होतं. मग नंतर वरती बनवण्यात आलं. मग सुंदर चैतन्य महाराज इथं अध्यक्ष होते त्या काळात. त्यानंतर एकलव्य प्रभू म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य स्वामी ते अध्यक्ष होते त्या काळामध्ये. बरेच भक्त, राम गोविंद महाराज, परमगती महाराज, इष्टदेव प्रभू, राधे श्यामानंद महाराज, ब्रजविलास प्रभू, ज्यांची ज्यांची जगन्नाथांच्या वेळी कथा कीर्तना कार्यक्रम झालेत, प्रत्येक जण, सनक सनातन प्रभू, गोविंद भक्त प्रभूच्या काळात, पंढरपूर आणि सोलापूरच्या काळात सनक सनातन प्रभू आणि गोविंद भक्त प्रभू सुरुवातीच्या काळात लाईफ मेंबरशिप आणि कॉंग्रिगेशनल डेव्हलपमेंट आणि वार्षिक नित्य उत्सव सेवा व्हायचा, नित्य उत्सव कार्यक्रम वर्षाचा. तेव्हापासून हा जुना एक अड्डा म्हणू शकतो, जुना हरे कृष्ण मंदिराचा एक, सगळ्या भक्तांचा एक, जसं चाटला, अडगटला आणि नडीमेटला. चाटला, अडगटला आणि नडीमेटला, तिन्ही असे जुने हे त्या काळात भक्त आहेत. आणि आपण म्हणतो की कधी दीक्षेसाठी आपण जातो, आम्हाला दीक्षा द्या, दीक्षा द्या, दीक्षा घ्यायची. पण प्रभूंची विशेष आहे, गुरु महाराजांनी बोलून त्यांना दीक्षा दिली. म्हटलं नडीमेटला कुठे आहे, बोला त्याला दीक्षेला, दीक्षा घ्या म्हणून सांगा. हे सगळी बॅच 96, 97, 98, 97 ची बॅच आहे. ज्यावेळी 97 मध्ये साधुसंग प्रभू नडीमेटला आणि असेच एक मोजकेच श्री गांधी हे असे परिवार होते, उपानंद प्रभू. आणि त्या काळात हे सगळे यांचं जे काही, जर गुरु महाराज आले तर एकतर उपानंद प्रभूंच्या घरी, मग नंतर साधुसंग प्रभूने नवीन गुरु महाराजांना इकडं तिकडं ठेवायला लागतं म्हणून साधुसंग प्रभूने एक वरती टेरेसवरती एक रूम बनवली सेपरेट. मग तिथं वरती ती गरमी, इथली उन्हाळ्याची गरमी, त्यात गुढीपाडवा, तो स्लॅब आणि त्याच्यानंतर वरती स्लॅब, एक छोटासा रूम. मग खाली त्यांच्या व्यवस्था केली. मग राधाचरण प्रभू वगैरे सगळे एकत्र असायचे त्या घरात. मग नंतर तिघं डिवाइड झाले, ते वेगळे झाले. मग नंतर मग मंदिरात व्यवस्था झाली. 2009 मध्ये बिल्डिंग झाली, जी आता आपण मंदिर पाहतो ती. तर प्रभूजी अगदी प्राचीन भक्त आहेत, वयाने, ज्ञानाने, भक्तीने आणि सेवेने देखील. तर सुरुवातीपासून
जे भक्त आहेत, इस्कॉन सोलापूर किंवा इस्कॉन सोलापूरमध्ये इस्कॉन स्थापन करणाऱ्या मोजक्या भक्तांपैकी कृष्ण कन्हैया प्रभू सगळ्यात पहिले गुरु महाराजांच्या आदेशावरून, त्यानंतर मग हे सगळे परिवार जे मी नावं सांगितली. अगोदर चाटलाजींच्या साडी सेंटरच्या वरती, मग साधू संत प्रभूंच्या घराच्या फर्स्ट फ्लोअरवरती, मग नंतर अमृता अपार्टमेंट आणि मग नंतर हरे कृष्ण लँड. असा भरपूर प्रवास भगवंतांनी जगन्नाथाने केला. आणि मग सरते शेवटी 2009 मध्ये जन्माष्टमीला राधा दामोदर आले. जगन्नाथ कसं आले ते तर आपण ऐकलं, त्याशी दयाल कृष्ण प्रभूंच्या घरी पहिला कार्यक्रम जगन्नाथांच्या ठिकाणी झाला. फर्स्ट 7 की 8 तारखेचाच झाला त्यांच्या घरी. 8 तारखेलाच. 7 तारखेला पौर्णिमा होती, शरद पौर्णिमा, आणि 8ला कार्यक्रम झाला. आणि उद्या पौर्णिमा, आज शेवटचा कार्यक्रम इथे जगन्नाथांकडे. तर आज नव्हता कार्यक्रम, आता दुपारीच तर ठरला आज कार्यक्रम 4 वाजता की आज करायचा. आणि प्रभूजीने मान्यता दिली आणि बरोबर 1 वर्षानंतर आपण पुन्हा कार्यक्रम केलाच. गेल्या वर्षी दीपदानाचा कार्यक्रम होता आणि पुन्हा आपण दीपदानाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तर बरेच भक्त किंवा बऱ्याच भक्तांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, भलेही ते पुढे जरी नसले, व्यवस्थापनेत नसले किंवा मॅनेजमेंटमध्ये नसले, तरी सुद्धा ते त्यांनी केलेली गुरुजी महाराजांची सेवा किंवा संस्थेसाठी त्यांनी दिलेलं समर्पण, त्यांनी संस्थेसाठी दिलेला आपला वेळ, त्यानुसार आपण आज फक्त फळांचं आस्वादन करत आहे. त्यांनी झाडं लावली, बीज रोपण केलं. आपण म्हणू शकतो गुरु महाराजांनी बीजारोपण केलं, कृष्ण कन्हैया प्रभू त्यांचं सिंचन केलं सोलापूरमध्ये. या सर्व भक्तांनी त्या झाडाची किंवा त्या वटवृक्षाची काळजी घेतली आणि आता आपण फक्त आरामात फळं खातोय. फक्त फळं खाणं चालू आहे रे. सगळी फॅसिलिटी आहे आपल्याजवळ. त्या काळी कुणाकुणाच्या घरी थांबायची व्यवस्था करावी लागायची. यांच्या घरी 2, त्यांच्या घरी 2, इथं नाही त्यांच्या घरी. मला एकदा आठवतंय, निगडीमध्ये 2006-07च्या दरम्यान द लॉस्ट विलेज मूवीचं रेकॉर्डिंग चालू होतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग. आरवडे, मग मुंबई, धारावी मुंबईची झोपडपट्टीमधून सुद्धा महाराज गेले. आणि मला आठवतं, मी समोर सगळ्यांना सरकत होतो, महाराज जात होते, महाराजांच्या समोरून तो व्हिडिओ कॅमेरा. इतका दुर्गंध आणि इतकी वास त्या ठिकाणी धारावीच्या त्या झोपडपट्टीत. मग त्यानंतर आरवडे, देहू, मुंबई, आणि मग देहूमध्ये तुकाराम बीज, ज्याशी तुकाराम महाराज वैकुंठात गेले. वैकुंठ गमन ज्या दिवशी झालं त्या दिवशीचं तिथलं रेकॉर्डिंग. आणि तिथून मग निगडीला व्यवस्था केलेली होती थांबायची. आणि त्या नवीन घरात त्यावेळी एक व्यक्ती कॉफीचा ट्रे घेऊन आले. महाराज कॉफी, म्हणजे तुम्ही चहा घेते म्हणून कॉफी घ्या. कॉफी मला म्हणलं, मी कॉफी सुद्धा घेत नाही. तर अशी ही परिस्थिती होती अगोदर. आता जे आपण पाहतो ते अगदी आनंद, ऐश्वराम सगळं. अगोदर ट्रेन तिकीट, स्लीपर पण भेटलं तरी नशीब. कारण मोजक्याच ट्रेन, मोजकेच भक्त, मोजकीच लक्ष्मी. तेवढी लक्ष्मी पण नव्हती त्या काळी. ना फॅसिलिटी, ना सोशल मीडिया, काहीच नाही. महाराज कन्फर्म तिकीट होता, मुंबईला जाणार होतं महाराज. तिकीट कन्फर्म झालं, ते भक्तांनी चुकून दुसऱ्या दिवशी तिकीट काढलं होतं. मी होतो की मीच सर्वंट होतो त्यावेळी. मीच सर्वंट होतो त्यावेळी. 2006ची गुढीपाडवा झाला, रथयात्रा झाली. आणि रथयात्रा झाल्यानंतर मग रात्रीची ट्रेन होती सिद्धेश्वर मुंबईला. आणि सगळे भक्त आले, श्री गांधी अडगटला सगळेजण आले सोडायसाठी. आणि महाराजांचं तिकीट होतं 3rd AC मध्ये, आणि माझं आणि पद्माली प्रभूंचं तिकीट होतं स्लीपरमध्ये. आम्ही पहिला ट्रेनमध्ये चढलो. आणि त्या काळी, आता सर्वंट लोकांकडे फक्त एक बॅग असते 15 किलोची, कारण का फ्लाईटने जायचं असतं, 15च्या वरती चालत नाही. त्या काळी हार्मोनियम मोठा हार्मोनियम सुटकेसवाला. दुसरं बुक बॅग, सगळी पुस्तकं, भागवतम, भगवद्गीता, आचार्यांच्या टीका, ती बुक बॅग. तिसरी स्वेटरची बॅग. चौथी महाराजांची मोठी बॅग. 5वी माझी बॅग. 6वी भांड्याची बॅग. प्लेट, भांडी सगळं घेऊन फिरायला लागायचं त्या काळी, कारण का व्यवस्था नव्हती.
मग प्रत्येक ठिकाणी कुकिंग, मग त्याच्यामध्ये हॉट केस पण आला, ती बॅग अशा 6-6, 7-7 बॅग घेऊन प्रवास करायला लागायचा. मग स्लीपरमध्ये बॅगा ठेवल्या आणि त्या ठिकाणी एक मुलगी आणि त्यांची आई होती. ते म्हटले आमचे तिकीट आहे. आम्ही म्हणतो आमचं तिकीट आहे. तर मग तिने ओरडली नवऱ्याला, म्हटली या कोणीतरी महाराज लोक बघा आम्हाला बसू दे ना. म्हटले तिकीट दाखवा. म्हटले बघितलं. म्हटले महाराज येतं 13 तारीख, उद्याचं तिकीट, आज 12 तारीख आहे. नाही सॉरी 11ची होतं, 11चं तिकीट होतं. नेक्स्ट डे आम्ही आलेलो होतो. म्हटले गेली काल तुमची ट्रेन. मग त्यानंतर कळालं की बाबा ट्रेनमध्ये जागा नाही तर काय करणार. मग 2 माताजी चाललेल्या, एक नागपूरच्या होत्या आणि एक राघवेंद्र प्रभू म्हणून. नागपूरच्या मदालसा शर्मा, त्यांची आई श्यामसुंदर शर्मा प्रभूंची पत्नी शुभांगी माताजी आणि राघवेंद्र, हे 3 जण होते. मग त्या तिघांमध्ये 2 सीटवर ते ऍडजस्ट झाले आणि साईड अप्पर मध्ये मी आणि पद्मावली प्रभू. आणि महाराजांना मग विनंती केली, श्री गांधी वगैरे आपले लक्ष्मी सिद्धरामय्या मेत्रे, सिद्धरामय्या मेत्रे त्यावेळी आमदार होते आणि त्यांनी एक बोगी बुक केलेली होती त्यांचं अधिवेशनसाठी चाललेले मुंबईला, उन्हाळी अधिवेशन, आणि पूर्ण बुकिंग होती B1 B2 वगैरे एक. ते म्हणजे ठीक आहे महाराजांना आपण देऊ जागा. 10 वाजता महाराज जाऊन बसले, 11 वाजले तरी त्यांचं खाणं पिणं संपेना आणि जागा पण दिले नाही. महाराज 11 वाजता शोधत आले, 11:30 वाजता, कुठं आहेत हे, कुठं आहेत दोघं म्हणून. मग मी दिसलं, महाराज म्हटलं इथं जागा नाही, त्यांनी जागा नाही दिली, कसं करायचं. मग ते एकटा व्यक्ती वरती झोपलेला अपर बर्थला. मग त्या 2 माताजींची सीट होती, मग 3 एका सीटवर बसले. मग त्या व्यक्तीला लोअर सीट दिली. महाराजांना अपर मध्ये एक चादर घालून तिथं झोपायची व्यवस्था केली. तर असेही दिवस आणि असाही प्रवास केलेला आहे गुरु महाराजांनी, भक्तांनी फार कष्ट केलेले आहे सुरुवातीच्या काळात. मग जागा जी आपण बघतो 4.5 एकर, 2 एकर साधू संत प्रभूंच्या आईंची इच्छा होती की मंदिर व्हावं. मग 2 एकर त्यांनी, 2 एकर सगळ्या बाकीच्या भक्तांनी, कुणी 5,000, कुणी 1,000, कुणी 500, कुणी 10,000, सगळ्या भक्तांनी 500 पासून पुढं. आणि मग इष्टदेव प्रभूंनी पुन्हा मग अर्धा एकर जी गोशाळेची तो पट्टा आहे तो अर्धा, अशी 4.5 एकर जागा. तर इतिहास प्रत्येक इस्कॉन मंदिरचा आणि प्रत्येक संस्थेच्या मागचा सगळ्या भक्तांना वाटतं काय काय केल्या लोकांनी, काय केले, सगळ्यांचा प्रश्न असते काय केले. त्यांनी सगळं केलंय म्हणून आपण आज फक्त आनंदी आनंद आहे, बाकी काही नाही. मग कुठलंही मंदिर असो, मग पंढरपूर असो, मग बेळगाव असो, बीड असो, सोलापूर असो, नोएडा असो, गेल्या 25-27 वर्षामध्ये मोठा इतिहास, एक कल्प, एक बघित 2 कल्प झाले, 2 तप, 12-12 वर्षाचे 2 तप पूर्ण झाले. फार म्हणजे बदल आहे सुरुवातीच्या काळात आणि आत्ताच्या काळात. महाराष्ट्र टूर कार्तिक महिना संपला की कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ट्रेन चालू व्हायची. तिथून सगळ्यात पहिला नागपूर, मग अमरावती, कौंडिण्यपूर, सोलापूर, पंढरपूर, आरवडे, कोल्हापूर, अशी महाराष्ट्र टूर. 100, 150, 200 सगळे भक्त विदेशी, स्पेशली विदेशी भक्त असायचे सगळे. आणि त्या सगळ्यांना घेऊन महाराज प्रत्येक ठिकाणी जायचे. दररोज सकाळी ठिकाणी, सकाळी सोलापूर तर संध्याकाळी पंढरपूर, नेक्स्ट डे आरवडे, संध्याकाळी कोल्हापूर, असे. त्यावेळी पण एक व्यासपूजा पण झालेली 50वी की 51वी, 50वी झाली अमरावतीला, 51वी व्यासपूजा झाली ज्ञान प्रबोधिनीमध्ये. 51वी ज्ञान प्रबोधिनी, 51st अॅनिव्हर्सरी किंवा 51st बर्थडे व्यासपूजा. आणि आता आपण केला तो होता 76वा, म्हणजे बरोबर 25 वर्ष, 25 इयर्स एक्झॅक्ट. सगळं पूर्ण ज्ञान प्रबोधिनी असो किंवा टिळक स्मृती स्मारक मध्ये दिव्य प्रबोधन, हुतात्मा स्मृती, दिव्य प्रबोधन नाव फिक्स. सोलापूरमध्ये प्रवचन कार्यक्रमचं सत्संगचं नाव दिव्य प्रबोधन, 3 दिवस. तर त्या काळात प्रभू तर अगदी लहानच होते, अगदी लहानपणापासून. त्यांचे फोटो आहेत माझ्याजवळ. सगळे लहानपणापासून अगदी महाराजांच्या सोबत यात्रेला, पत्र्याच्या शेडमध्ये दोघंच, महाराजांनी दोघं जप करताना. 8-10 वर्षाचे होते मॅक्सिमम, 8 ते 10. हो,
गोविंद प्रोंचं सेमिनार झालं. त्यानंतर मी ऑर्गनाईज केलेलं इथं काउन्सिलिंग सिस्टीमचं राधा गोपीनाथ प्रोंचं 3 दिवस इथं समोर ठेवलेलं होतं. काउन्सिलिंग रिट्रीट टेकिंग केअर ऑफ कृष्णाज डिवोटीज 2000. हेमा मालिनी आली. सगळ्यात पहिला हेमा मालिनीचा कार्यक्रम केला टेम्पलच्या जागेसाठी आणि त्याच्यातून मग तिकीट विकून जी लक्ष्मी प्राप्त झाली तो पहिली स्टेप होती जागा घेण्यासाठी. पहिलं 5,000चं तिकीट आणि हेमा मालिनीचा कार्यक्रम पहिलं. मग दुसरं साधू संत प्रभूंच्या आईंची इच्छा, त्यांनी जे आपले दागिने वगैरे ते दिले. आणि तिसरे तिरुपती त्यांचे मोठे भाऊ, त्यांच्या पत्नी जयतरंग नायकी माताजी, त्यांनी आपली ज्वेलरी दिली. मला तुम्ही काय करणार ज्वेलरी घेऊन, साधू संघला द्या, ठेवा, मग नंतर जागेसाठी वापरण्यात येईल. मग ते सगळे देऊन ती जागा घेतलेली. किती भक्तांचं कष्ट, बलिदान, हे व्यर्थ न हो बलिदान म्हटलेलं आहे. आपल्याला काय रिलॅक्स, बाकीच्या ठिकाणी तर जागा खायसाठी बसायसाठी साम सूम असायचा तो परिसर. ना नरसिंग घरकुल नाही, ना काही नाही, वृंदावन विला नाही किंवा गायत्री विहार नाही, काहीच नाही. पूर्ण साम सूम, जिकडं बघेल तिकडं फक्त सुमसानच सुमसान, जंगलच जंगल. 6 नंतर फक्त अशी भीती वाटायची रात्री, प्राण्यांचे आवाज, कुत्र्यांचे आवाज, आणि त्याच्यात भक्त राहिले. आणि तिथं पहिले ब्रह्मचारी झाले आपले रसिकशेखर प्रभू, एकटेच, कधी कधी तर एकटेच असायचे ते. मग त्यानंतर श्री गोपीनाथ प्रभू, अमर नालपेल्ली, नंतर रवी बिटला, राजकिरण बिटला, हे सगळे हळूहळू एक 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 मंदिरात झोपायला यायचं चालू झालं. कित्येक भक्तांची सेवा आणि कित्येक भक्तांनी आपली सेवा जगन्नाथ आणि राधा दामोदरांच्या प्रती दिलेली. तर आपलं सौभाग्य की अशा भक्तांचं संग सान्निध्य आपल्याला आजही प्राप्त होतं. प्रभूजी बोलत नाही त्याचा अर्थ नाही की त्यांना काही दिसत नाही, त्यांना सगळं दिसतं, फक्त ते बोलत नाही, त्यांची नम्रता आहे, ते शांत असतात म्हणून. पण सुरुवातीपासून त्यांनी बघितलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की सुरुवातीपासून सोलापूरचा संबंध फक्त अध्यक्ष झाल्यानंतर नाही. 2004 जगन्नाथांचे पहिले विग्रह रथयात्रा प्रारंभ झाली तेव्हा जगन्नाथ घेऊन येण्यापासून, मग त्यानंतर जागा फायनल करण्यामध्ये, त्यानंतर जागेच्या भूमिपूजनमध्ये 2006, 2009 मध्ये, 2007 मध्ये जगन्नाथ आले तेव्हा, 2009 मध्ये जेव्हा नवीन बिल्डिंग झाली तेव्हा, आणि आजही थोडीफार जी सेवा चालू आहे गुरु महाराजांच्या इच्छेने, आणि त्यांच्या इच्छेने जोपर्यंत आहे तोपर्यंत कंटिन्यू आहे. नंतर मग जिथं असेल तिथं. श्री श्री राधा दामोदर भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.